Hello everyone and welcome to the online platform of Gurugram Academy. आज आपण स्टँडर्ड 10 च्या अल्जेब्रा या सब्जेक्टचा फर्स्ट चॅप्टर बघणार आहोत विच इज लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. आता लेसन सुरू करायच्या आधी मी तुम्हाला सांगेन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स म्हणजे काय, डेफिनेशन वगैरे बघू आपण. an equation which contains two variables and second point काय आहे, डिग्री ऑफ each term containing variable is 1. आता सगळ्यात पहिल्यांदा मला सांगा इक्वेशन म्हणजे काय असतं. इक्वेशन म्हणजे काय असतं बघूया आपण. 2x + 5 = 3 हे कुठलंही एक इक्वेशन घेतलंय मी, हे इक्वेशनच झालं. ओके, आपण स्टँडर्ड 6th मध्ये 7th मध्ये ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यात. आता हे इक्वेशन झालं, ह्याच्यामध्ये हा x जो आहे की नाही हा आहे तुमचा व्हेरिएबल. एक्स काय झाला, हा झाला तुमचा व्हेरिएबल आणि हा 2 हा झाला तुमचा कोइफिशियंट. काय झाला, हा कोइफिशियंट झाला. अँड दीज आर अवर कॉन्स्टंट टर्म्स. ओके, तसंच हे 2x + 5 = 3 असं इक्वेशन मगाशी मी लिहिलेलं, ह्याच्यामध्ये हा झाला व्हेरिएबल, हा झाला आपला. हे इक्वेशन जे असतं ह्याला आपण म्हणतो लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल. ओके, एकच व्हेरिएबल दिला, सो दिस इज लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल. आता इथं 2x + 5y = 3 असं जर इक्वेशन दिलं तर हा x आणि हा y हे काय झाले तुमचे व्हेरिएबल्स झाले. इथं 2 व्हेरिएबल्स दिले म्हणजे ह्या इक्वेशनला काय म्हणणार आपण, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. आणि सेकंड पॉइंट काय दिला होता, डिग्री ऑफ ईच टर्म कंटेनिंग व्हेरिएबल इज 1. ज्या टर्म मध्ये हे बघा इथं व्हेरिएबल आहे, ह्या डोक्यावर ह्या एक्सच्या काय आहे, काहीच नाहीये म्हणजे 1 असतो. ओके, पॉवर ऑफ द टर्म म्हणतो आपण ह्याला. सर्वात मोठा घातांक मराठीत म्हणतात त्याला, सर्वात मोठा घातांक. हा जर काहीच नसेल इथं म्हणजे 1 असतो, म्हणजे हे झालं लिनियर इक्वेशन. ठीक आहे, जर एखादं इक्वेशन असं दिलंय 2x² + 5y = 3, ह्या एक्सच्या डोक्यावर काय 2 म्हणजे हे झालं क्वाड्रॅटिक इक्वेशन. हा पुढचा लेसन आहे तुमचा, आता ह्याची काही गरज नाही आपल्याला. ओके, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स म्हणजे काय कळलं का. लिनियर इक्वेशन याला का म्हटलंय का, तर आपला पॉवर जो आहे, इंडेक्स जो आहे तो 1 आलेला आहे, नंतर 2 व्हेरिएबल्स आहेत आपले, म्हणून याला म्हटलं आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. ओके, फर्स्ट पॉइंट इज क्लिअर. नेक्स्ट, जनरल फॉर्म. आपला लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्सचा जनरल फॉर्म काय आहे. जनरल फॉर्म बघा आपला ax + by + c = 0 हा आपला लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्सचा जनरल फॉर्म आहे. ओके, ह्याच्यामध्ये a, b and c हे रिअल नंबर्स असतात. a, b and c हे काय असतात, रिअल नंबर्स असतात. वेअर a and b आर नॉट इक्वल टू 0 ॲट द सेम टाइम. a आणि b यांची व्हॅल्यू 0 नकोय आपल्याला, एकाच वेळी या दोन्हीची व्हॅल्यू 0 नाही आली पाहिजे. ठीक आहे, एक एक्झाम्पल देतो. 2x + 3y = +5 = 0. हा 2 काय झाला, a = 2 झालं, b = 3 आणि c = 5. एकदम सिंपल एक इक्वेशन दिलंय मी तुम्हाला. ह्याचा जनरल फॉर्म कसा ओळखायचा ते फक्त सांगितलं. 2 व्हेरिएबल्स दिले, एक कॉन्स्टंट टर्म दिली, हा झाला जनरल फॉर्म ऑफ द लिनियर इक्वेशन. आता सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स म्हणजे काय, जेव्हा आपण 2 लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स एका वेळी घेतो. व्हेन वी थिंक अबाउट 2 लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स ॲट द सेम टाइम, दॅट टर्म इज नोन एज सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स. म्हणजे 2 इक्वेशन्स एका वेळी घ्यायचे व त्यांच्यामध्ये वेगवेगळे विविध ऑपरेशन्स करायचे, म्हणजे ऍडिशन करणे, सबट्रॅक्शन करणे, त्याला आपण म्हणतो सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स. आता आपण प्रॅक्टिस सेट 1.1 सुरू करणार आहोत. त्याच्यामधला फर्स्ट क्वेश्चन आहे, कम्प्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी असा क्वेश्चन आहे, टू सॉल्व्ह द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स. आता ही ऍक्टिव्हिटी दिलेली आहे, खरं तर मी तुम्हाला सोडवून दाखवणार आहे. काय दिलंय फर्स्ट सम, 5x + 3y = 9 and 2x - 3y = 12 असे हे 2 इक्वेशन्स दिलेत. इक्वेशन्स लागलीच त्यांनी मांडून दिलेत आपल्याला, फर्स्ट इक्वेशन आणि सेकंड इक्वेशन. तुम्ही टेक्स्टबुक मध्ये बघितलं तर कळेल तुम्हाला. आता हे तुम्हाला सॉल्व्ह करायचे. सॉल्व्ह करणे म्हणजे काय असतं माहितीये तुम्हाला, एक्स आणि वाय ची तुम्हाला व्हॅल्यू फाइंड करायची असते. ओके, तर इथं फाइंड करूया आपण. आता तुम्हाला मगाशी सांगितलं मी 2 इक्वेशन जेव्हा एका वेळी घेतो आपण तेव्हा त्यांच्यामध्ये आपल्याला काहीतरी ऑपरेशन्स करावे लागतात, म्हणजे ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन करावी लागते.
आता तुम्ही विचाराल ऍडिशन कधी करायचे आणि सबट्रॅक्शन कधी करायचे, कसं कळेल आपल्याला? तर बघा, दोन इक्वेशन्स दिलेले असतात, जेव्हा मधल्या ह्या साइन्स बघायच्या, जेव्हा तुम्हाला वेगवेगळ्या साइन्स दिलेल्या असतील, एका इक्वेशन मध्ये प्लस साइन असेल, एका इक्वेशन मध्ये मायनस साइन असेल, तेव्हा तुम्ही ऍडिशन करू शकता. आणि जेव्हा एकसारख्या साइन असतील की बाबा दोन्हीकडे पण प्लस प्लस साइन आहे किंवा दोन्हीकडे पण मायनस मायनस साइन आहे, तेव्हा तुम्ही सबट्रॅक्शन करू शकतो ह्या दोन इक्वेशन्स मध्ये. ठीक आहे, इथं काय करणार आपण सांगा बघू. इथं दोन्हीकडे करणार आपण ऍडिशन. ठीक आहे, करूया. चला, ऍडिशन करताना सुद्धा कधी करणार आपण ऍडिशन? जेव्हा ह्या एका कुठल्या तरी व्हेरिएबलचे कोएफिशियंट सुद्धा सेम असतील तेव्हा. आता इथं दिलेत का कोएफिशियंट सुद्धा सेम? इथं पण 3y आहे, इथं पण 3y आहे. ऍडिशन केल्यानंतर प्लस मायनस हे कट होतील आणि आपल्याला एकच कुठलं तरी व्हेरिएबल राहील, म्हणजे आपल्याला सोल्युशन काढायला जमेल त्याचं. बघा, ऍडिंग इक्वेशन 1 and 2, 5x plus 3y is equal to 9 प्लस ऍडिशन करतो ना आपण, प्लस 2x minus 3y is equal to 12. हे असे दोन इक्वेशन्स आहेत यांचे. हा, आता ऍडिशन करतोय म्हटल्यावर पूर्ण ह्या इक्वेशनचे ऍडिशन करायचे. 9 plus 12 किती झाले? 21 झाले. प्लस 3y मायनस 3y काय झाले? कॅन्सल झाले. प्लस 3y मायनस 3y कॅन्सल झाले. 5x and 2x, 5x plus 2x किती झाले? 7x झाले. ओके, देअरफॉर x इज इक्वल टू 7x म्हणजे काय बाबा? 7 मल्टिप्लाय बाय x असतात ते. हा, मग इकडे जो मल्टिप्लिकेशनला नंबर आहे तो इकडे आल्यावर काय होणार आहे? डिवाइडला येणार, डिव्हिजन होणार. 21 डिवाइड बाय 7 होणार. देअरफॉर x इज इक्वल टू 7 × 7, 7 × 3 = 21. x ची व्हॅल्यू काय आली? 3 आली तुमची x ची व्हॅल्यू. हा, आता हीच x ची व्हॅल्यू, x इज इक्वल टू 3, ही व्हॅल्यू तुम्हाला ह्या दोन इक्वेशन्स मध्ये सोपं कुठलं वाटतं इक्वेशन बघायचं आणि त्याच्यामध्ये ती सबस्टिट्यूट करायची. तुम्हाला कुठलं सोपं वाटतंय? मला सेकंड इक्वेशन सोपं वाटतंय. हा, सबस्टिट्यूट x इज इक्वल टू 3 इन इक्वेशन 2. मला सेकंड इक्वेशन सोपं वाटतंय, मी सेकंड मध्ये घालते. 2x minus 3y is equal to 12 असं आहे सेकंड इक्वेशन. x ची व्हॅल्यू काय आली? 3 आली. देअरफॉर 2 into 3 ब्रॅकेट करायला विसरायचं नाही बरं का, minus 3y is equal to 12. देअरफॉर 2 into 3 किती येतं? गुणाकार असतो ना ह्या 2 आणि x च्या मध्ये, मग 2 into 3 किती येणार? 2 3 = 6 minus 3y is equal to 12. आता देअरफॉर minus 3y is equal to 12. हा जो 6 आहे तो पॉझिटिव्ह आहे, प्लस 6 आहे. इकडे आल्यानंतर काय होणार? तो -6 होणार. काय होणार? -6. देअरफॉर -3y is equal to 12 - 6 किती झाले? 6 राहिले. देअरफॉर y is equal to 6 डिवाइड बाय, आता हा -3 मल्टिप्लाय बाय y आहे, मग -3 मल्टिप्लिकेशनला आहे, मग इकडे आल्यानंतर काय होणार? डिव्हिजनला येणार. देअरफॉर y इज इक्वल टू -2. 3 × 1 = 3, 3 × 2 = 6 आणि हा मायनस साइन जो इथं आहे तो मायनस साइन आला, म्हणजे y ची व्हॅल्यू काय आली तुमची? -2 आली. देअरफॉर x इज इक्वल टू 3 and y इज इक्वल टू -2 इज द सोल्युशन ऑफ द गिवन इक्वेशन्स. ओके, हे झालं फर्स्ट एक्झाम्पल. आता आपण क्वेश्चन नंबर 2 बघूया. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स. आता ह्याच्यामध्ये जवळजवळ 8 एक्झाम्पल्स आहेत आणि हे 8ही एक्झाम्पल्स मी तुमचे सोडवून घेईन. ओके, आता फर्स्ट इक्वेशन असं आहे तुमचं की 3a + 5b इज इक्वल टू 26 अँड सेकंड इक्वेशन a + 5b इज इक्वल टू 22 असं इक्वेशन. ओके, आपण लिहून घेऊ पहिल्यांदा इक्वेशन. सोल्युशन स्टार्ट कसं करायचं बघा. 3a + 5b is equal to 26. This is our first equation and a + 5b is equal to 22. This is our second equation. हे दोन इक्वेशन्स आहेत. आता तुम्हाला काय सांगितलं? दोन सेम साइन्स असतील तर तुम्हाला काय करायचंय? सबट्रॅक्शन करायचंय. ओके, इथं साइन्स एकसारखे आहेत आणि हा जो व्हेरिएबल आहे b त्याचे कोएफिशियंट सुद्धा एकसारखे आहेत. +5a + 5b दिले आपल्याला आहे की नाही, म्हणजे कोएफिशियंट्स जर एकसारखे दिले तर आपण डायरेक्ट सम सोडवू शकतो. सोडवूया, मग सबट्रॅक्शन करावं लागेल आपल्याला. इथं सेम टू सेम साइन झाल्यात ना,
कशातून काय सबट्रॅक्ट करायचं मग? सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम 1. मी पहिल्या समीकरणातून दुसरं समीकरण वजा करणार आहे. ओके, 3a + 5b = 26 मायनस a + 5b = 22. करा बरं सबस्ट्रॅक्शन. जेव्हा आपण सबस्ट्रॅक्शन करतो तेव्हा खालच्या इक्वेशनच्या सगळ्या टर्म्सच्या साइन्स चेंज होतात. ओके, ह्या +22 ची झाली -22, +5b ची झाली -5b आणि ह्या +a ची झाली -a. साइन झाल्या चेंज सगळ्याच्या. आता चेंज झालेल्या साइन्स आहेत की नाही त्या कन्सिडर करायच्या आपण ह्या टर्मसाठी. ओके, 26 - 22 किती झाले बरं? 4 झाले. +5b आणि -5b झाले कॅन्सल. 3a मधून a गेले म्हणजे इथं काही नसतं म्हणजे 1 असतो. 3a मधून 1a गेले, राहिले 2a. Therefore a = 4. इकडचा जो 2 आहे तो इकडे आल्यावर झाला डिवाइड and a = काय झाला मग? 2 × 1 = 2, 2 × 2 = 4. a = काय झालं तुमचा? a ची व्हॅल्यू झाली 2. ओके, आता तुम्हाला b ची व्हॅल्यू फाइंड करायची. a ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला. नाव सबस्टिट्यूट काय सांगितलं तुम्हाला, जे सोपं वाटतं इक्वेशन त्याच्यामध्ये ही a ची व्हॅल्यू टाकायची. सबस्टिट्यूट a = 2 इन इक्वेशन. कुठली सोपी आहे? मला तर ही सेकंडरी सोपी वाटली. इक्वेशन 2 मध्ये टाकूया. ठीक आहे, तर a + 5b = 22 असं ही इक्वेशन आहे. a ची व्हॅल्यू आहे 2. Therefore इथं 2 टाकले मी a च्या जागेवर. +5b = 22. Therefore 5b = 22. इकडचे जे +2 आहे ते इकडे गेल्यावर झाले -2. Therefore 5b = झाले 22 - 2 किती झाले? 20 झाले. Therefore b = 5b म्हणजे 5 × b असतं. मग हा 5 मल्टिप्लिकेशनला आहे म्हणजे इकडे आल्यावर झाला डिव्हिजन. 20 / 5 झाले. Therefore b ची व्हॅल्यू काय आली? 5 × 1 = 5, 5 × 4 = 20. b ची व्हॅल्यू आली 4. Therefore a = 2 and b = 4. हे झाले तुमचे सोल्युशन्स फर्स्ट इक्वेशन. आता सेकंड सम बघूया आपण. x + 7y = 10 and 3x - 2y = 7. हे दोन इक्वेशन्स दिलेत आपल्याला. इक्वेशन्स पहिल्यांदा मांडून घेऊया. x + 7y = 10 हे काय झालं तुमचं? इक्वेशन नंबर 1 झालं. 3x - 2y = 7 हे झालं तुमचं इक्वेशन नंबर 2. ओके, इथं आपल्याला साइन्स तर दिलेले आहेत त्यांनी, पण दोन्हीचे काय दिलेत बघा, कोइफिशियंट्स वेगवेगळे दिलेत. मग एक काम करू आपण, इथं x एकटाच आहे बघा, हो ना. मग इथं 3 ने जर आपण ह्या पूर्ण इक्वेशनला मल्टिप्लाय केलं तर इथं 3x आणणं आपल्याला कधी सोपं जाईल. हा, मग फर्स्ट इक्वेशनला आपण 3 ने मल्टिप्लाय करून बघूया आपण. मल्टिप्लाय इक्वेशन 1 / 3. ओके, फर्स्ट इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय करू. काय सांगितलंय? कोइफिशियंट्स सेम असल्याशिवाय आपल्याला कटच करता येत नाही ना, इलिमिनेट करताच येत नाही त्यांना आपल्याला. मग 3 ने जर मल्टिप्लाय केलं ह्या इक्वेशनला तर 3 × x किती झाले? 3x + 3 × 7 3 7 = 21y = 3 10 = 30. हे झालं तुमचं इक्वेशन नंबर 3. ओके, नेक्स्ट काय करायचं? आता थोड्या वेळासाठी हे जे फर्स्ट इक्वेशन आहे ह्याच्याकडे बघू नका तुम्ही. हा, हे फर्स्ट इक्वेशन आहे ह्याकडे लक्ष देऊ नका. आता घेताना घ्यायचं हे इक्वेशन नंबर 2 आणि इक्वेशन नंबर 3. जे काही करायचं आपल्याला ह्या दोन इक्वेशन्स मध्ये करायचं. इथं 3x आणलं, इथं पण 3x आणलं. आता ह्या 3x ला पण पॉझिटिव्ह साईन आहे आणि हे 3x पण पॉझिटिव्ह आहे. दोन्ही पॉझिटिव्ह आहेत. सेम साईन झाल्यानंतर काय सांगितलंय मी? सबस्ट्रॅक्शन करायचं. तर करूया मग थर्ड इक्वेशन मधून आपण सेकंड इक्वेशन मायनस करूया. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम 3. ओके, 3x + 21y = 30 minus 3x - 2y = 7. बघा आता हे काय सांगितलं? सबस्ट्रॅक्शन करताना खालच्या पूर्ण इक्वेशनच्या साइन्स काय होतात?
चेंज होतात. ह्याची झाली +3x ची झाली -3x, ह्या -2 ची झाली +2y आणि ह्या +7 ची झाली -7. ओके. नेक्स्ट 30 मधून 7 गेले, राहिले किती? 23 राहिले. आता हे +21y आणि +2y किती झाले? 21 + 2 झाले 23y आणि हे +3x -3x झाले कॅन्सल. आता पहिल्यांदा निघताना तर y ची व्हॅल्यू निघेल आपल्याला, कारण 3x तर इलिमिनेट झाला ना आपला, ओके नाही. Therefore 23y is equal to 23. Therefore y is equal to 23 divided by 23 असाल. Therefore y is equal to काय आला? 23 1 23, 23 1 23. y ची व्हॅल्यू आली 1. y ची व्हॅल्यू काय आली आपली? 1. ओके. y ची व्हॅल्यू काय आली? 1 आली. आता ही जी y ची व्हॅल्यू आहे ही आपण घालूया इक्वेशन मध्ये. कुठल्या? जे सोपं वाटतं त्याच्यामध्ये घालायची. इथं फर्स्ट इक्वेशन तुम्हाला म्हणलेलं मग अशी फर्स्ट इक्वेशन थोड्या वेळासाठी बाजूला ठेवा. आता नका, आता घ्या त्याला. आता फर्स्ट इक्वेशन मला सिंपल वाटतंय, मग मी फर्स्ट इक्वेशन मध्ये घालेन y ची व्हॅल्यू. ठीक आहे. करा बरं पुढचा. सबस्टिट्यूट y is equal to 1 in इक्वेशन 1. फर्स्ट इक्वेशन मध्ये घालूया आपण. x + 7y is equal to 10. Therefore x + 7 into y ची व्हॅल्यू काय आली? 1 आली. मी तर y च्या जागेवर 1 टाकलं. is equal to 10. Therefore x plus 7 1 चा किती झाले? 7 is equal to 10. Therefore x is equal to 10. इकडचा +7 जो आहे तो इकडे गेल्यावर झाला -7. Therefore x is equal to किती आले? 3 आले. 10 - 7 3 आले. Therefore y is equal to 1 and x is equal to 3. हे तुमचं सोल्युशन झालं. ओके. नाउ लेट्स डू नेक्स्ट सम. पुढचं सम करूया लगेच आपण. थर्ड इक्वेशन काय आहे बघूया. थर्ड इक्वेशन काय दिलं आपलं? थर्ड सम काय दिलं आपलं? 2x - 3y is equal to 9. एक मिनिट. 2x - 3y is equal to 9, कॉमा सेकंड इक्वेशन आहे 2x + y is equal to 13. हे आहे तुमचं थर्ड सम. बघा आता इक्वेशन्स मांडून घेऊ. पहिल्यांदा 2x - 3y is equal to 9 हे झालं तुमचं इक्वेशन नंबर 1. नेक्स्ट 2x + y is equal to 13 हे झालं तुमचं इक्वेशन नंबर 2. आता बघा हे 2x, इथं पण 2x आहेत, इथं पण 2x आहेत. दोन्हीचे कोएफिशिएंट सेम आहेत, म्हणजे x एलिमिनेट करूया इथं पण आपण. ओके. मग कशातून काय सबट्रॅक्ट करूया? तर ह्या सेकंड इक्वेशन मधून फर्स्ट इक्वेशन वजा करून टाकू आपण. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम सेकंड. 2x + y is equal to 13 हे सेकंड इक्वेशन झालं. त्याच्यातून आपल्याला फर्स्ट इक्वेशन सबट्रॅक्ट करायचं. 2x - 3y is equal to 9 हे वजा करू. सबट्रॅक्शन करताना काय करायचं? तर खालच्या इक्वेशनच्या साइन्स चेंज करायच्या. साइन्स केल्या आपण चेंज. ह्या +9 झालं -9, -3y झालं +3y आणि +2x झाले -2x. सगळ्यात पहिल्यांदा हे +2x आणि -2x झाले कॅन्सल. 13 मधून 9 गेले, किती राहिले? 4 राहिले. 4 आणि +y म्हणजे काही तर काहीच नाही, म्हणजे 1 असतो बरं का. +y + 3y किती झाले? +4y झाले. ओके. Therefore y is equal to 4. इकडचा जो 4 आहे तो इकडे आल्यावर झाला डिव्हिजन. Therefore y is equal to 4 1 4 4 1 4. y ची व्हॅल्यू काय आली तुमची? 1 आली. ओके. आता ही y ची व्हॅल्यू 1 आली आहे. ही कुठल्या तरी एका इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करूया. इथं y एकटा आहे बघा सेकंड इक्वेशन मध्ये. मी इथंच करूया सबस्टिट्यूट आपण. बघा सबस्टिट्यूट y is equal to 1 in equation 2. सेकंड इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करू आपण.
मग 2x plus y is equal to 13 हे लिहून घेतलं का इक्वेशन. Therefore 2x plus y ची व्हॅल्यू काय झाली 1, इथे टाका बरं 1 is equal to 13. Therefore 2x is equal to 13. इकडचा जो +1 आहे तो इकडे आल्यावर झाला -1. Therefore 2x is equal to 13 मधून 1 गेले किती राहिले 12 राहिले. Therefore x is equal to 12. हा जो 2x आहे म्हणजे 2 into x 2 गुणिले x हा 2 इकडे आल्यानंतर झाला डिवाइड. Therefore x is equal to 2 1 जा 2 2 6 चा 12. x ची व्हॅल्यू काय आली तुमची 6 आली. Therefore x is equal to 6 and y is equal to 1. हे झालं तुमचं सोल्युशन या थर्ड समचं. पुढचं सम बघू. आता फोर्थ सम बघूया आपण. बघूया सम काय दिले. फर्स्ट इक्वेशन बघा 5m minus 3n is equal to 19 हे तुमचं फर्स्ट इक्वेशन आहे. and m minus 6n is equal to -7 हे तुमचं सेकंड इक्वेशन आहे. ओके. आता तुम्ही इथं सुद्धा 6n आणू शकता. फर्स्ट इक्वेशनला जर तुम्ही 2 ने मल्टिप्लाय केलं हा तर 2 3 जा 6n येते बघा. इथं 6n इथं सुद्धा आणू शकता आणि इथं 5m आहे. इथं m एकटा आहे मग आपण इथं सुद्धा 5 ने मल्टिप्लाय करू शकतो. 5 into m 5m होऊ शकतं इथं आहे की नाही. मग काय करूया मी या सेकंड इक्वेशनला 5 ने मल्टिप्लाय करते. ठीक आहे करूया चला. मल्टिप्लाय इक्वेशन 2 by 5. 5 into m किती झाले 5m झाले मायनस 6 5 जा 30n is equal to -7 into 5 -35 हे झालं तुमचं इक्वेशन नंबर 3. काय झालं हे इक्वेशन नंबर 3 झालं हे. इथं 5m आला इथं पण 5m आहे. आता जे काय करायचं ते फर्स्ट इक्वेशन मध्ये आणि थर्ड इक्वेशन मध्ये करू आपण. ठीक आहे काय करू शकतो आपण. इथं पण 5m आहे इथं पण 5m आहे दोन्ही पण 5m पॉझिटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह दोन्हीकडे पॉझिटिव्ह सायन्स असेल तर करायचं आपण सबट्रॅक्शन. मग सबट्रॅक्ट करूया आता. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 from 3 तिसऱ्या समीकरणातून आपण पहिलं समीकरण सबट्रॅक्ट करून टाकू. 5m minus 30n is equal to -35 minus 5m minus 3n is equal to 19. सबस्ट्रॅक्शन करताना काय सांगितलंय मी खालच्या इक्वेशनच्या सगळ्या साइन्स चेंज होता. मग ह्या +19 चं झालं -19 -3n चं झालं +3n आणि ह्या +5m चं झालं -5m. ओके प्लस मायनस झाले कॅन्सल. -30n + 3n झाले -27n. मोठ्या नंबरची साइन देतो आपण आन्सरला नेहमी. इज इक्वल टू इथं मायनस मायनस झाले प्लस 9 - 5 झाले 14 3 4 5 54 झाले इथं. ओके आणि मोठ्या नंबरची साइन देणार आपण इथं -54 देणार. इथं पण मायनस आला इथं पण मायनस आला दोन्हीकडचे मायनस मायनस कट करू आपण. ओके नेक्स्ट काय येणार. देअरफोर जर मायनस मायनस कट केले तर काय येतंय मग 27n is equal to 54 असं आलं. Therefore n is equal to 54. इकडचा जो 27 आहे तो इकडे नंतर झाला डिवाइड. Therefore n is equal to 27 1 जा 27 27 2 जा 54 आलं. n ची व्हॅल्यू आली आपली 2. आता हे सबस्टिट्यूट n is equal to 2 इन इक्वेशन. कुठलं इक्वेशन सोपं आहे सेकंड वाला सोपं आहे. सेकंड मध्येच घालूया मग आपण. m - 6n is equal to -7 हे आहे सेकंड इक्वेशन. आपल्याला n ची व्हॅल्यू मिळाली. Therefore m - 6 into 2 is equal to -7. Therefore m - 6 2 जा 12 is equal to -7. Therefore m is equal to -7. इकडचा +12 जो आहे तो इकडे आल्यावर झाला सॉरी -12 जो आहे तो इकडे आल्यावर झाला +12. Therefore m is equal to प्लस मायनस काय होतं मायनस होतं. 12 मधून 7 गेले राहिले 5 मोठ्या नंबरचं साइन येणार पॉझिटिव्ह आलं. Therefore m is equal to 5 and n is equal to 2 हे झाले सोल्युशन्स तुमच्या फोर्थ इक्वेशनचे.
ओके.